pala naman ito na itong pinas. Kaya ito pa na ito. Yan. Just sa ating ganda na ay September आणि आज मित्रांनो पप्पाला 11 दिवस संपले झालेले आहेत. तर आज आपल्या मंडळाचा पप्पाचा विसर्जन आहे. तर आता आपण गाव आले. तर आरती आता झालेली आहे. आरती आपण दाखवली नाही. नाही तिकडे गेलो त्यांची आरती दाखवत होतो. आणि चॅनल नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मित्रांनो आपल्या मंडळाची जर्सी आणि आयडी कार्ड पण आहे. तर ती मजा येणार आता खाली जाऊया आणि खाली बँड वाजतोय तर बँड तुम्हाला दाखवूया. तर कमेंट मध्ये जर गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरले असतील तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आपण जाऊया बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो खाली आणि बाप्पाला चेक करून घ्या. खूप सुंदर बाप्पाला हार वगैरे घातलेला आहे आणि मुकुट पण लावला गेलेला आहे. वरती तुम्ही बघू शकता. खाली आता छोटे बाप्पा पण आहे. तर बाप्पा उतरवताना तुम्हाला आपण दाखवणार आहे व्हिडिओ ब्लॉग पूर्ण काढून. तर कंटिन्यू राहा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आपण बँजोच्या इकडे जाऊया. तिथे बँजो असते तर तिथे आता बंद झालं, चालू आहे तेव्हा दाखवतो तुम्हाला. चला आपले सगळे मंडळाचे पोरं आहे. तिथे बघू सेम जर्सी घातले सगळ्यांनी. तर मित्रांनो आपण मंडळाचं नाव आहे श्री गणेश सागर तरुण मंडळ आणि आपल्या गणपती बाप्पाच्या राजाचं नाव आहे बंदराचा राजा. बोले तो अटके. आता आपण नाचणार आहेत. बघूया फुल एकदम धुमधाममध्ये नाचणार आहे. तिकडे जाऊन नाचूया. चला राजा माझा तुझ दादा मित्रांनो बघा आता नारद पडलेला आहे खाली. गणपती बाप्पा इथे छोटी मूर्ती उचलली गेलेली आहे. अजून एक आहे ही आपल्या मामाची छोटी मूर्ती आहे. छोटी मूर्ती उचलली गेली आहे. मित्रांनो आता बाप्पा येणार आहे, तुम्ही बघू शकता. इथे पार्टी बाप्पा आणि हे सगळे पार्टी बाप्पा फोडणार आहे. तर आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर तिथे एक फोडला गेला आहे बघा. आता इथे बाप्पा येणार आहे. बाप्पाला इथे फोडणार आहे आणि पाठी डोर वाजतंय म्हणून आपला आवाज नाही येत असणार आहे.
पाठीवरती बसवला गेला आहे तुम्ही बघितलं असणार. खूप सुंदरपैकी बसवलं बाप्पाला. आणि पुढे दोन छोटे मोठे पुढे दोन छोटे मूर्ती आहे आणि ते पाठी मित्रांनो बघा आता बाप्पाला बसवलेलं आहे. आणि आपला म्हणजे पुढे लाईट नाही म्हणून अंधेर आहे तर. आणि आपला मंदिराचा राजा तर भाई पाठी बसलेला आहे एकदम खूप सुंदर वाटतंय. आपण जाऊया पुढे पुढे नाचताना आपण तिथे जाऊया चला. इथे नाचतात आपण पण नाचणार आता. आपला अप्पा तिकडे बसलेला आहे पुढे एकदम मस्त आहे की सुंदर वाटत आहे. इथे डान्स चेक करा. गणपती झाले आहे खूप सुंदरपैकी. अजून गणपती बाप्पा येतात आणि ते मूर्ती बॅलेन्स चेक करा किती सुंदरपैकी केलेलं आहे. डमरूवरती मूर्ती उभी आहे. खूप सुंदरपैकी बॅलेन्स केलं आहे मूर्तीला. तर हा आहे तुमचा मित्रांनो सम्राट आहे तुमचा मित्रांनो. धारावीचा सम्राट आहे होता. खूप सुंदर खूप धारावीचा सम्राट. अजून पण गणपती बाप्पा भेटणार आपल्याला. आता आपल्याला आपल्या गणपती बाप्पाकडे जाऊया चला.
मित्रांनो आता अजून एक बाप्पाची मूर्ती आलेली आहे समोरून. मागासपासनं गाणं दाखवलं कारण खूप छोटे छोटे मूर्ती येत होते आणि आपण डायरेक्ट ते विसर्जनाच्या इकडे जाणार तर तिकडे तुम्हाला दाखवणार काय आपला आवाज पण बसलेला आहे. मग आणि मूर्ती चेक करा. माझ्या साईला भेटायला मित्रांनो आता आपण माईला पोचलेलो आणि बँजो बंद केलेलं आपण चालत चाललोय आणि तिकडे बा अजून गणपती भेटणार आहेत. माझा आवाज बसला आहे. आपल्याला अगर होऊ शकतो मोठे मोठे पण बघायला भेटू शकतो. मित्रांनो मोठे भेटले तर आपण बघूया आपण दाखवणार तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि आता चालत चाललंय पदयात्रा सारखे तर चला जाऊया. आता आपण माईन तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया. भेटू आपण. मित्रांनो आता फायनली पोहोचलेलो आहे बाप्पाचा विसर्जनाचा स्टेशनवरती आणि इथे बघा इथे आपल्याला आंघोळ घातली झाली आहे दुधाने. खूप सुंदर आणि पूर्ण इथे फूल आहे जागा राहायची उभी नाही आणि इथे पाठीमागे एक बाप्पा आहे खूप सुंदरचे जय मल्हारचे येत आहे. आपण धारावीतच आहे धारावीचा खूप काय तो नाही माहिती आपल्याला. आता आपण नावं इतकी नाही बोलणार आहे आपण पुढे जाऊ आणि बघू आता किती सारे गणपती बाप्पा आहे. बघा पूर्ण फुल आहे पूर्ण पॅक आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकतात खूप सुंदरसे मूर्ती आहेत तर ते पण आपण तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आपण तिकडे आणि तुम्हाला दाखवूया. इथून आता गेट बंद आहे शाळेत मला वाटतंय आणि तिथे विसर्जन तुम्ही बघू शकता. बघा विसर्जन कसं केलंय क्रेनने केलेलं आहे विसर्जन. मंडलचे फक्त 3-4 जण आणि ते तुम्ही मूर्ती चेक करा तर तिकडे तुम्ही मूर्ती चेक करू शकता खूप सुंदर. तर चला आता आपण आपल्या बाप्पाकडे जाऊया मित्रांनो. पण इकडे येतं आपल्याला शाळेत भेटलं तर भेटेल नाही तर नाही माहिती त्याचा मंडळचा पण गणपती बाप्पा इथे विसर्जन होणार आहे. त्याला आपण बघूया भेटला तर ठीक आहे नाही भेटला आपल्या इथे मंडलकडे. इकडे पण एक मूर्ती आहे ही मूर्ती नाही दाखवली आपण तुम्हाला ही पण दाखवू. ही चेक करा मित्रांनो कृष्णाच्या खूप सुंदरशी मूर्ती आहे ही पण. चला आता आपण जाऊया आणि इथे बघा इथे रथवरती काढलेली बाप्पा आहे खूप सुंदरशी. मित्रांनो आपण जर नाव घेत बसलं तर नावाला लय टाईम जाणार म्हणून आपण नाव नाही घेत आपण डायरेक्ट बोलतोय तुम्ही बघून घ्या. आणि अजून पण पाठीमागे येतात आहे ते बघा लाईनीत पूर्ण गणपती बाप्पाची लाईनच लागलेली आहे. तर पाठीमागे पूर्ण लाईन लागलेली आहे. आता आपण वेट करूया बघूया कुठचे येतात तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो कंटिन्यू. मित्रांनो इथे टेम्पोमध्ये गणपती बाप्पा खूप सुंदरसे आहे बघा बसलेले आणि खूप सुंदरसे वाटतात आहे. तर आता सगळी इथे आरती चाललेली आहे आणि तिकडे आता बघूया तिकडचे अजून ट्रक पुढे नाही आला जोपर्यंत हा ट्रक नाही जात आहे पुढे सॉरी जोपर्यंत तो नाही जाणार तोपर्यंत हा नाही जाणार तोपर्यंत हा नाही जाणार तर तोपर्यंत ते नाही येणार तोपर्यंत ते नाही येणार तर आपला बाप्पा पण नाही येणार तोपर्यंत. तर आता वेट करूया किती वेट लागतो बघूया चला. ही मूर्ती चेक करा दिसतच नाही आई हां दिसली थोडी लय दिसली पण खूप सुंदर होती. आता अजून बघूया ह्या टेम्पोमध्ये कुठची मूर्ती आहे तर चला. तर मित्रांनो या टेम्पोमध्ये तुम्ही मूर्ती बघूया खूप सुंदरशी आहे बसलेली आहे. अजून पण आहे खूप
सारे वाक्य ब्रो, खूप लाईन लागलेले बाहेर, म्हणजे पूर्ण डिट्टो बाहेर 25, 30, 40 गणपती बाप्पा असणार मित्रांनो. खूप वाक्य खूप. आपला बघूया आपण कधी येत आहे. आणि आता ही पण मूर्ती बघा कुठची आहे ती. चला मित्रांनो बघा, मित्रांनो बघा अजून एक मूर्ती आलेली आहे इथं. आता ही कुठली आहे ती पण नाही माहिती आपल्याला. नाही मित्रांनो, ही नाही बघितलेली आपण. खूप सुंदरशी आहे बघा. आम्ही साठी थांबलेलो आणि इथे अजून एक आलेला टेम्पो. बघा ही पण कुठची आहे. तर मित्रांनो इथे अजून एक मूर्ती आहे बघा. आणि ही वाली मूर्ती गेली, पण आपल्याला फोन आलेला तर त्याच्यामुळे दाखवायला भेटली. आता बघूया पाठवून कुठचे येते. तर मित्रांनो बघा अजून एक बाप्पा आलेला आहे. आता आपल्या नावं याद नाही इतकी. आता पण बघायचं काम करावं फक्त. आपण नावं नाही बोलू शकत काय, ते गर्दी खूप आहे आणि माझा आवाज पण बसला आहे, तर मग मी जास्त नाही बोलू शकत. तर मित्रांनो आपल्याला नाव माहिती पडलं आणि हा होता कालवाडीचा विघ्नहर्ता. खूप सुंदरशी मूर्ती होती. आता बघा कधी येतात आपले बाप्पा. आणि इथे रोशनी तुम्ही चेक केली, खूप सुंदर होती. बघूया चला, वेट करते. तर मित्रांनो बघा अजून एक मूर्ती आलेली आहे आणि आता मध्येच थांबली मूर्ती, काय माहिती नाही का, कारण तिथे ट्रॅफिक जाम झालेली आहे पूर्णपैकी. तर पाठून पण टेम्पो येत चाललाय, पण आपला रथ नाही येत अजूनपर्यंत, काय माहिती नाही. तर मित्रांनो बघा बाप्पा किती खूप सुंदरसे बाप्पा बसलेले आहे. आणि यो 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 मुलगा मध्ये जायला आहे. मित्रांनो आपण आजोबा मगाशी दाखवलेला आणि खूप सुंदरची मूर्ती होती, पण आता अजून येत आहे. तर मित्रांनो अजून एक मूर्ती आलेली आहे, तिथून खूप सुंदरची आहे. सुंदरचे आहे. आणि आता आपले पाय दुखले उभे राहून आणि पाठवून मूर्ती येतच चाललेली आहे. हे नाही थांबायची गाळ, हे सकाळपर्यंत चालू असणार आहे विसर्जनचं. तर बघा त्या पाठी पण एक मूर्ती येते खूप सुंदरशी. आजचा ब्लॉग मित्रांनो खूप म्हणजे खूपच मोठा होणार आहे. तर पाचच्या मूर्तीसाठी आपण थांबूया बघूया. तर मित्रांनो बघा आता लाईनीत आता बघता फटाफट येतात आहे. जशी जागा मित्रांनो खाली भेटते ना, असे बाप्पा फटाफट येत जातात. आणि पाठीमागे पण बघू शकता अजून एक मूर्ती आहे. आता पाठीमागे बघूया वडाल्याचा राजा येतोय पाठीमागे, बघूया चला. तर मित्रांनो अजून एक बाप्पा आलेले आहे, खूप सुंदरशी मूर्ती आहे. बघूया आता ही या मूर्तीचं नाव काय आहे. चला पाठीमागे जर लिहिलं असेल तर ठीक आहे, नाही लिहिलं असेल तर बघूया. आणि ते साईडने प्रभाग फोल्ड केलेला गेला आहे, कारण काय माहिती ना आतमध्ये यायच्या टायमा काहीतरी झालं असेल यायचं, मग बाहेरच्या टायमात पाठीमागे नाव पण नाही. तर आपण तुम्हाला वडाल्याचा राजा दाखवतो. तर आपल्याला थोडंसं काम आलं मध्येच, म्हणून आपण पुढे आलो. आपली मंडळी गायब होते. तर मित्रांनो बघा अजून मूर्ती आलेली आहे खूप सुंदरशी. ही पण आपण मी तुम्हाला दाखवली आहे. हा ही दाखवली आहे मित्रांनो तुम्हाला आपण. तर पुढे जाऊया. आणि ती पण मित्रांनो तुम्हाला दाखवली आहे. खूप सारी मूर्ती आहे मित्रांनो, जेवढे पण दाखवेल ना तेवढं कमी पडणार त्या ब्लॉगमध्ये. कारण आजचा विसर्जन तुम्हाला तर माहितीच आहे, 11 दिवस आणि 10 दिवसाचे विसर्जन म्हणजे बोललं तर खूप सारे मूर्ती. तर मित्रांनो ही मूर्ती तुम्ही याद करा ही कुठची आहे. हा आहे मुंबईचा, काय होतं आहे याचं नाव, मुंबईचा महागणपती. खूप सुंदरची मूर्ती होती, पण आपण तुम्हाला दाखवली.
हा होता मुंबईचा महानगर. खूप सुंदरशी मूर्ती होती. तर आपण तुम्हाला दाखवली जाऊमध्ये. आणि वडाल्याचा राजा तिकडे तुम्हाला काय दिसणार, कारण फोकस लाईट आहे पाठच्या साईडला. गर्दी चेक करा. आणि ती मूर्ती खांद्यावरती उचलून आणतात आहे. खूप सुंदरपैकी आणतात आपल्याला खांद्यावरती उचलून. आणि आता कुठे घेऊन चालले त्या साईडला बघूया. तिकडे घेऊन गेलो. आणि पाठून बघा अजून 2 मूर्ती आहे. इकडे काय आणि तिकडे काय. तर ती लाईट मारली काय दिसत नाही. तर बघूया चला. मूर्ती आहे पहिला सुंदरशी आहे. आणि बाप्पाच्या पूर्ण हार सगळे काढलेले आहे. फक्त फेट्यावरती डिझाईन ठेवली आहे फुलांची. आणि इकडे पण येते ती पण तिचा फेस दिसतो थोडा थोडा, कारण फोकस लाईट खूप आहे. पाठून बघूया आता किती येतात. चला मित्रांनो, ही मुलगी येडी आहे. खाते बघ अशी, खाते बघ अशी. त्या दिवशी तुम्ही जो डान्स बघितला ना, नाही तुम्ही डान्स नाही बघितला, सॉरी. ही आपली बहीण आहे मित्रांनो. ही पण आहे. ही दुसरी महान मुलगी आहे ही. चला आता बघूया, पप्पाचा वेट करूया. बघूया किती वाजता येतात पप्पा. तर माकड काय तर मित्रांनो, लाईटीमुळे बरोबर नाही येत आहे फेस. तर आपण इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. इथे ठेवला तर ही बॅकग्राऊंडची फोकस लाईट येते. इथे ठेवला तर ही लाईट येते. काय करायचं बोला. आणि आपला मंडलचा मित्रांनो गणपती फायनली पोचलेला आहे. तर चला आता आपण पण मस्त साजरा करू. पप्पाची आरती घेऊ. आणि आरती घेऊन हा खाली कोण आहे काय माहिती नाही. तर आरती घेऊन मग आपण डायरेक्ट तुम्हाला भेटू. आपला गाडीवाला दहावीला बुस्टर मारत असतो बरोबर करून. पार्टी पण एक मूर्ती आहे. तर बघूया चलो. तर मित्रांनो बघा, इथे परेलचा लाडका इकडे आला. परेलचा आहे की हा मित्रांनो, परेलचा लाडका इथे काय करतोय काय माहिती नाही. पण कुठे बसतो आपल्याला नाही माहिती. आणि पाठीमागे बघा हे 2 तगडे मूर्ती येतात, एकदम मोठे. तर आपण तुम्हाला दाखवू. तर चला. आणि हा असणार आहे मित्रांनो, ही मूर्ती आहे अर्थवरती उभी आहे. तर ही आहे भाईंदरचा विघ्नहर्ता. मित्रांनो तामा नाव एक तर समजत नाही. तर मित्रांनो ही आहे भाईंदरची महाराजा. आणि खूप सुंदर मूर्ती आहे बघा. उभी मूर्ती आहे, अर्थवरती उभी केलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. इतकी फटाफट आली. आणि इकडे पण एक मूर्ती आहे त्या पाठीमागे. आता अजून एक पाठून मूर्ती आहे ती पण तुम्हाला दाखवू. चला कंटिन्यू राहा तुम्ही लोक मित्रांनो. तर मित्रांनो ही पण रथवरती आलेली आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. तर आता पाठून एक येतो आहे मोठा गणपती. तर आता आपण तुम्हाला सांगू नाव त्याचं. आणि जी बॅलेन्स केली आहे मूर्तीला बघा. दिसत नाही असणं कालो काय मित्रांनो, काय दिसणार आहे. चल पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. थांबा एक. तर मित्रांनो ही मूर्ती चेक करा. खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि उभी मूर्ती आहे. हे बाबा अजिबात आठवा आहे. त्या मूर्तीचं मित्रांनो नाव तर नाही दिलेलं आहे. नाव नाही लावलं आहे मूर्तीचं. कुठची मूर्ती आहे आपण त्या पाठीमागे बघू. तर भाईंदरचा विघ्नहर्ता आहे. बघितलं खूप सुंदरशी मूर्ती होती. आणि तिकडे पण एक मूर्ती. तर मित्रांनो खूप सारी मूर्त्या आहेत. आपण आपल्या मंडलकडे जाऊया. तर आपली पण गाडी जायची. तर चला. आणि आपली आता आरती झालेली. आता आपण चाललो आरतीकडे. आणि लास्ट आधी तुम्ही चेक करून घ्या.
ग्रे कलरची मूर्ती नाव एकदम छोटं लिहिलं नाव बघूया आपण आणि तुम्हाला सांगूया कुठची मूर्ती आहे. तर चला पुढे जाऊन बघूया नाव. तर मित्रांनो आपल्याकडनं आता नावामध्ये काही चुकी झाली आपल्याला माफ करा. इकडे आपण आता बोलतोय संत गणेश नगरचा राजा आहे हा. तर खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि इथं आपण तुम्हाला दाखवली ती पण तुम्हाला आपण दाखवली. आता आपण तिकडे बघूया कुठची मूर्ती आहे आणि आपली आता आरती झाली आहे. तर आपल्याला तुम्ही आता आपल्या लास्ट चेक करून घ्या बघून घ्या म्हणून. तर मित्रांनो आता बाप्पाला लास्ट वेळेला तुम्ही बघून घ्या आणि 11वा दिवस वाजतात आहे आता मित्रांनो 1:47 आणि तिथे मोठी मूर्ती पण तुम्ही बघून घ्या. खूप सुंदर वाटत होती महाराजाच्या टाईपमध्ये होते आणि यावर्षी आपल्या बाप्पाला फायनली 50 इयर्स कंप्लीट झालेले आहे. तर नेक्स्ट इयर आपला असणार आहे 51 इयर आणि मी बोलणार की बाप्पाला लवकर या करून बोला गणपती बाप्पा मोरया. आणि इकडचे गणपती जेवढे असणार आपण तेवढे दाखवू का आपण विसर्जनसाठी तर नाही जाणार आहे. आपल्याला नाही अलाउड करणार आहे जायला. आपण बघूया तरी कोशिश करूया. परत पाऊस यायला लागला. आता आपण पाय पडून आपण जाऊया. तुम्ही पण लास्ट वेळेला बाप्पाला बघून घ्या साईडने. पाऊस आला तर मित्रांनो बघा आता बाप्पाला बाहेर लई जोरातच पाऊस आला मित्रांनो. आता ब्लॅकआउट का होता आहे आपल्या माहिती नाही ब्लॅकआउट का होते आणि ते बाप्पा बघा बाप्पाला आता बाहेर गणपती बाप्पा मोरया मोरया बघा खूप सुंदर आपले बाप्पा चालले दोन मूर्ती पासून दुसऱ्या कुठे होते आणि आपली दोन मूर्ती येतात. चला आता आपण जाऊया पाऊस लय जोरात. मित्रांनो कॅमेरा आता पुसतो आणि ते एक मूर्ती येते जो की आहे वुल्फवरती आहे. हा वुल्फच आहे. वुल्फवरती मित्रांनो मूर्ती आहे बघू शकतो खूप सुंदरशी आहे बघा. आपल्याला नाव तर नाही माहिती नाव पण नाही दिलं आहे. बघूया काय याचं नाव काय आहे. भाईंदरचा राजा आहे हा. भाईंदरचा राजा खूप सुंदर आहे. दुसरीकडे तर मित्रांनो ही मूर्ती बघा पिंडी बनवली आहे खाली आणि पिंडीवरती बाप्पाला बॅलन्स केलेलं आहे खूप सुंदरपैकी. फटाफट नेतात आहे कारण जागा खाली आहे तितकीच जागा लागेल होते पडते आणि तिथे पण अजून मूर्ती येतात आहे. तर एक डोलवरती पण दाखवतो चला. मित्रांनो इथे आता कॅमेरा क्लिअरिटी बरोबर नाही येणार आहे कारण तुम्ही नाव बघून घ्या नाव पण नाही दिसणार. मूर्तीला बॅलन्स करायचं
एक डोलवरती मुठीला बॅलन्स केले खूप सुंदरपैकी. आपण लावूया तिकडे. आता अजून 2-3 मूर्ती आहेत, बघूया. पाठून एक अजून एक येत आहे. हा हाय धूम्रवर्ण दाखवतो. तर मित्रांनो हा हाय धूम्रवर्ण धारावीचा. तुम्हाला हा पण ब्लॉगमध्ये आपण दाखवलेला आहे. खूप सुंदर मूर्ती होती, पण एक दगडवरती बॅलन्स केलेला आहे बाप्पाला. आणि बघा ते आपल्याला विसर्जनच्या टायमाला पण फायनली भेटली आहे. आता अजून पण पाठी मागे आहे, तर बघूया आता. चला जेवढे होतील आपण तेवढे कवर करणार आणि ब्लॉग खूप मोठा होणार. तर मित्रांनो फोकसमध्ये तुम्हाला आता इथे ब्लॅकच दिसणार आहे, मला नाही वाटत तुम्हाला काही दिसत असणार. हा आहे धारावीचा महाराजा. खूप सुंदरशी मूर्ती होती, पण आपण जेव्हा ब्लॉगमध्ये दाखवली असेल शाळेत माहीत नाही, मला पण याद नाही. तर बघूया आता. खूप मूर्ती आहे मित्रांनो, अजून खूप तिथे लाईन लागलेली आहे. तर आता आपण आपल्या पहिल्या मंडलच्या इकडे जाऊया आणि बघूया काय बोलतात. नाही तर बघा मला दिसणारच नाही, कारण फोकस लाईटमुळे कायच नाही दिसत आहे मित्रांनो, कायच नाही. तर मित्रांनो तुम्हाला आपला कालचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो मी असं का बोललो तुम्ही हे विचार करत नाही, तर मी सांगतो मित्रांनो. कारण काल आपल्याला रात्रीचे झालेले 4, कारण घरी येता तर तुम्ही बघितलंच ना, खूप सारे गणपती बाप्पा विसर्जन होतं आणि आपला गणपती बाप्पा पण खूप पाठी होता. तर त्याच्यामुळे येता खूप टाइम झाला आणि घरी येता पण आपल्याला खूप टाइम झाला. आणि तुम्हाला मित्रांनो कसा व्लॉग वाटला तर नक्की कमेंट करा. का हा व्लॉग आपण इतका मेहनतीने बनवला आणि तुम्ही बोलत ना काय मेहनत केली, तर दाखवतो तुम्हाला. 10व्या दिवशीपासनं ते रात्रीचं आपण ब्लॉग बनवलेला. त्यानंतर मग आपण 10व्या दिवशी आपण 60 फीट रोडला गेलो रात्री. नंतर मग तिथून आपण आलो आणि नंतर मग सकाळी आपण डायरेक्ट परेलला गेलो 11व्या दिवशीच्या गणपतीला. म्हणजे 11व्या दिवशी आणि 10व्या दिवशी तर रात्रीचाच आपण, जेव्हा 10वा दिवस होता ना मित्रांनो, तेव्हा रात्री 12 वाजता आम्ही निघालेलो आणि आपण डायरेक्ट 60 फीट रोडला 4 वाजता काय पोहोचलेलो. 4 या 3, 3:30, 4 तेच. आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट 60 फीट रोडचे गणपती बाप्पा कव्हर केले त्याच ब्लॉगमध्ये. आणि 11व्या दिवशी आपण सकाळी झोपलो पण नव्हतो, तर आपण डायरेक्ट सीधा परेलला गेलो. परेलवरनं मग आपण लालबागचा राजा कव्हर केला. त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरी आलो. ते मंडळचा गणपती कव्हर केला. त्याच्यानंतर मग आपण रात्री घरी आलो की तेच सांगतो मित्रांनो, 4 वाजता आम्ही लोक रात्री घरी आले मंडळचा गणपती सोडून. त्यानंतर मग मी आलो आणि झोपलो, कारण डायरेक्ट माझा फोन स्विच ऑफ होता आणि पाऊस पण बघितला होता, पाऊस पण येत होता आणि कलर पण क्लिअरिटी मला नाही माहिती आहे कशी आल्याच नाही कशी नाही. तर खूप मजा आली. तर मित्रांनो तुम्ही लोकांनी तर बघितलं असणार की गणपती बाप्पाला कसं रथवरती बसवलेलं आणि खूप सुंदरपैकी बसवलं आणि बाप्पाचं खूप सुंदरपैकी विसर्जन पण झालं. खूप मजा पण आली. आणि मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. आणि चॅनलवर जर नवीन आला आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया, तोपर्यंत बाय. आणि कमेंट मध्ये जर गणपती बाप्पा मोरया विसरलं असेल तर बोला गणपती बाप्पा मोरया.